नमस्कार प्रेक्षको. आज आपल्या ह्या यशस्वी जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात तुमचे हार्दिक स्वागत आहे. संस्कार म्हणजे काय असतात? कुणामध्ये क्रोधाचे संस्कार असतात, कुणामध्ये लोभाचे असतात, कुणामध्ये अतिशय अहंकार असतो आणि कुणी शांतीचे पण असतात आणि सुखाचे पण असतात. पण हे जे चुकीचे संस्कार असतात हे परिवर्तन करण्यासाठी आपण भरपूर प्रयास करत असतो, पण ते काही आपल्याला शक्य होत नाही. तर त्या गोष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आज आपल्याला संस्कारांचे परिवर्तन या बाबतीत सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर हे जुळलेले आहेत, जे गेल्या 30 वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करीत आहेत आणि ते मूल्य आणि आध्यात्मिक या विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. तर चला तर आज आपण त्यांच्याकडे वळूया. ओके, नमस्ते सर. नमस्कार. आज आपल्या ह्या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर सर, संस्कार म्हणजे काय असतात या बाबतीत तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती सांगा. संस्कार हे मनुष्य आत्म्यामध्ये असतात. संस्कार हे त्याचे काही प्रकार आहेत. अच्छा. आणि संस्कारांचे जे प्रकार आहेत ते 5 प्रकारचे संस्कार असतात. अच्छा. तर ते 5 प्रकारच्या संस्कारांमध्ये आपण जर विचार केला तर सर्वप्रथम पहिला संस्काराचा जर आपण विचार केला तर आई वडिलांकडून मिळणारा जो संस्कार असतो आपल्याला. आता आई वडिलांकडून आपल्याला काय मिळणार? तर आई वडिलांकडे जेव्हा जन्म होतो, तर ज्या घरात आपला जन्म होतो, ज्या आई वडिलांकडे आपला जन्म होतो, तर ते आपले आई वडील जसे असतील किंवा त्यांच्यामध्ये जे गुण असतील ते गुण काही प्रमाणात पर्सेंटेजमध्ये 100% नाही पण काही पर्सेंटेजमध्ये त्यांचे गुण त्या मुलामध्ये येत असतात. तर आई वडिलांकडून मिळालेले जे संस्कार असतात ते म्हणजे आई वडिलांकडेच मुलाचा जो जन्म होतो, मुलीचा जन्म होत असतो, तर ते आई वडिलांसोबत लहानचे मोठे होत असतात. त्यामुळे त्या घरात कुठल्या प्रकारचे संस्कार आहेत, आपली आई कुठल्या प्रकारचे संस्कार धारण केलेले आहे, आपल्या वडिलांमध्ये कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत, आपले भावंड कसे आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अवलंबून कशावर असतात? तर आई वडील आणि आपला जन्म त्या घरात होतो म्हणून त्या प्रकारची तो जो पहिला प्रकार आहे संस्काराचा तो म्हणजे आई वडिलांकडून मिळणारे संस्कार. मग आता आई वडिलांकडून संस्कार मिळाल्यानंतर काय होत असतं? जसं जसं मूल लहानाचं मोठं होत जातं तसं तसं त्याच्यामध्ये थोडे स्वतःमध्ये पण बदल होत असतात. आई वडिलांकडून संस्कार मिळत असतात तो एक भाग वेगळा, पण जसं जसं आई वडिलांच्या घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये इतर भावंड पण असतात, त्यांची संगत, त्यांची सोबत, मग ते लहानचे सर्व मोठे होत असतात. मग आई वडिलांकडून मिळणारे जे संस्कार असतात त्या संस्कारामध्ये प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की प्रत्येक माझं मूल, मुलगी असेल मुलगा असेल, त्याने भविष्यात चांगले संस्कार धारण करावेत, तो मोठा झाल्यावर त्याच्यामध्ये चांगले गुण असावेत, असं त्यांचं प्रत्येक आई वडिलांना मुलांबद्दल वाटत असतं. तर आई वडिलांकडून मिळणारे जे संस्कार असतात तो संस्कारांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे. अच्छा. तर सेकंडचं? तर आता सेकंडचा जर आपण विचार केला तर जसं वातावरण, आता ज्या वातावरणामध्ये, आता आई वडिलांच्या संस्कारामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो, जे आई वडिलांचे जे संस्कार आपल्याला होतात ना, तर आपण आपला जन्म, आता जसं सृष्टीच्या चक्राबद्दल आपण काही मागे बघितलं, तर सृष्टीचे चक्र जसं असतं ना, त्याच्यात सृष्टी चक्रामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या युगांमध्ये मुळात एक विशिष्ट प्रकारचा फरक हळूहळू हळूहळू होत जातो, म्हणजे डिप्लीट होणं, पतन होत असतं. तुम्ही सांगितलं होतं की ते 5000 वर्षाचं चक्र असतं आणि त्यामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असं सांगितलं होतं. तर जसं आई वडिलांकडून मिळणारे जे संस्कार असतात ते संस्कार त्या युगाशी, काही द्वापर युगात आणि कलियुग हे 2 युग महत्त्वपूर्ण आहेत, कारण सतयुग आणि त्रेतायुग मध्ये कुठल्याही प्रकारचे आपले जे संस्कार असतात ना त्याच्यात ते अतिशय चांगले संस्कार असतात. सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, पवित्रता ह्या सर्व प्रकारचे जे सत्वगुणी आत्मा आपण ज्याला म्हणतो ते सगळे संस्कार आपल्या मध्ये सतयुग आणि त्रेतायुगात असतात. पण समस्या जी निर्माण होत असते संस्कारांची ती द्वापर युगाची सुरुवात झाल्यानंतर, द्वापर युगाचे 21 जन्म आणि कलियुगाचे हे 42 जन्म, अशी 63 जन्मामध्ये कुठली आत्मा किती पर्सेंटेजमध्ये डिप्लीट झाली आणि तिचं पतन किती पर्सेंटेजमध्ये झालं त्याच्या आधारावर आज तो मनुष्य आपण बघत असतो समोर.
आणि आपण म्हणतो की याचं वागणं खूप छान आहे, हा खूप छान बोलतो, एखादा व्यक्ती असतो तो चिटिंग करतो, कोणाचे संस्कार व्यसना, कोणाच्या मनुष्यात्म्याला व्यसन असतं. हो, तर तर मग हे ते काय? कशावर असतात, ते कशावर डिपेंड असतात, का तो तसा व्यक्ती वागतो? तो वागतो तर त्याचं रिझन म्हणजे असं आहे की जशी जशी सृष्टीचं पतन होत जातं, तर कलियुगामध्ये जशी मनुष्य आत्मा डिप्लीट होण्याचा जे प्रकार असतो तो मोठ्या प्रमाणात त्याच्यात बदल होऊन जातो. आणि संगत सोबत याच्यावर डिपेंड करतं की मनुष्य आत्मा कुठल्या मनुष्य आत्म्यासोबत राहते, जास्तीत जास्त वेळ तिचा कोणासोबत जातोय, बरोबर, याच्यावर म्हणण्यात पण येतं त्या ना की गोष्टी. संघ चांगला हवा आपला. हा, कधी वाईट संगतकडे गेलं तर मग आपलं पतन तर होणारच पतन तर आहे. होणारच. आज आपण आधुनिक जगात बघतोय काय होतंय, मुलं 10वी-12वी पास झाल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये शिकायला जातात. बरोबर आहे. हे आम्ही पण बघितलेलं आहे. आम्ही स्वतः ज्यावेळेस शिकत होतो कॉलेजेसमध्ये, लॉ कॉलेजला वगैरे शिकत, आम्ही ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत, आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या आहेत की बरोबर. काही मुलं बाहेरून शिकायला यायचे शहरामध्ये, बरोबर. तर शहरात आल्यानंतर ते काय करतात, मग ते रूम घेतील, रूममध्ये राहतील, मग ते 4 मुलं आहेत एका रूममध्ये राहतील, त्याच्यातलं 4ही ते आले तर ते चांगले आहेत, परंतु त्याच्यातला एखादा असा असतो की तो त्या 3 जणांना हळूहळू हळूहळू त्याच्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतो. हो. आता सवयी बरोबर म्हणजे आहे. काय, तर स्मोकिंग करणे, ड्रिंकिंग करणे, बरोबर. आणखी काही वाईट सवयी असतील तर त्या त्यांना सांगणे. ते करत नसतील तरी एकदा सांगतील, दोनदा सांगतील, समोरचा आज नाही ऐकणार, उद्या नाही हा. ऐकणार, तो काही ना काही कालावधीनंतर त्याच्यासोबत त्याला राहायचंय, बरोबर आहे. तर मग तो काय करतो, तो त्यांना एखाद वेळेस त्याला रिस्पॉन्स देतो. रिस्पॉन्स दिल्यानंतर मग एकदा झाल्यावर, दोनदा झाल्यावर तो स्वतः पुन्हा मग तिसऱ्यांदा ते म्हणतो की संगत, चल आज मी हा. पिऊन घेतो, मला काही, हा बा माझा मित्र आहे हा तर मी मित्र आहे. करतो. तर हा. असे संस्कार आपले जे म्हणजे पतन जे होतं संस्काराचे, बिघडतात ज्याला आपण म्हणतो सोप्या भाषेत, ते या पद्धतीने बघत. बरोबर आहे. आणि आपण त्याला विचार कारण करतो एकदा केल्याने काय होणार आहे, दोनदा होतं, मग तिसऱ्यांदा, मग ती पुन्हा मग सवय सवय लागून लागून जाते. जाते आणि सवयीलाच आपण संस्कार म्हणत असतो. हा हा, बरोबर आहे. तर याला आपण एक संस्काराचा हा दुसरा प्रकार म्हणू शकतो की वातावरणातून मिळालेले संस्कार झाले. हा जो प्रकार अच्छा, आपण हा आपला डिस्कस केला, सेकंड पॉइंट. हा जो प्रकार झाला ना, हा वातावरणातून मिळालेला संस्कार झाला. वातावरण म्हणजे काय की आता वातावरण म्हणजे आपण शिकायला गेलो, हे एक एक्झाम्पल झालं. राईट. ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, बरोबर आहे. त्याच्यावर पण त्या गोष्टी डिपेंड करतात की संस्कार तिथूनही घडत असतात बरोबर आहे. की कोणत्या वातावरणात आपला जन्म झालेला आहे, ज्या वातावरणात आपला जन्म झालेला आहे ते वातावरण सकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. त्या वातावरणात आता आपण बघतो शहरातले काही वातावरण, एकदम पॉश कॉलनीमध्ये आपण जेव्हा जातो तिथं आपल्याला कसा अनुभव होतो, एकदम छान वाटतं इथं. आणि जेव्हा आपण एखाद्या साधारण एरियामधून जात असतो बरोबर. तिथं कसं वाटतं आपल्याला की आपण पटकन इथून कसं निघू बाहेर, हा, राईट. लवकर कसं निघायचं. हा, तर याचा प्रभाव कसला आहे, हा वातावरणाचा प्रभाव आहे. तर वातावरणातूनही जे संस्कार मिळत असतात, तसंच आपल्याला जर ओळखायचं असेल की मी ह्याच घरात का जन्म घेतला, अच्छा. हेच माझे आई वडील का, अच्छा. हे कनेक्शन कसं, की मला हेच आई वडील कसे मिळाले, मग ते कसं ओळखायचं? तर ते ओळखायचं म्हणजे कसं की आपण आपल्या ज्या घरात आपला जन्म होतोय त्या घरातली परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, शैक्षणिक प्रगती किती झालेली आहे, आपले आईवडील किती शिकलेले आहेत, याच्यावर त्या गोष्टी डिपेंड करतात. की मी जर ह्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झालेला आहे तर निश्चितच माझे पण काही कर्म असतील की मी चांगल्या आईवडिलांकडे जन्म घेतला, किंवा माझे काहीतरी वाईट कर्म मी केलेले असतील की मला साधारण आईवडील मिळाले. कर्मांवर. तर तो प्रकार झाला आईवडिलांकडून मिळालेले संस्कार. दुसरा प्रकार आपण जो बघितला तो वातावरणातून मिळालेले संस्कार. हा, म्हणजे हे एकंदरीत सगळे आपल्या संस्कारांवरच डिपेंड असतं की आपण चांगले संस्कार घेतले तर आपल्याला पुढे जाऊनही चांगलंच होतं. आणि ते आत्म्यामध्ये असतात. बरोबर. संस्कार जे असतात ना ते आत्म्यामध्ये असतात, आणि आत्म्यामध्ये जे संस्कार असतात ते बाहेर वागण्यामध्ये आपल्याला ते दिसून येत असतात. अच्छा. आणि पुढचे सर, हे दोन आपण टॉपिक बघितले, आई वडिलांकडून मिळालेले संस्कार, त्यानंतर वातावरणातून मिळाले, म्हणजे वातावरणामध्ये पण आपल्या ज्या कॉन्टॅक्ट मध्ये जे लोक येतात, जसे फ्रेंड सर्कल असले, शेजारी असले, जसं तुम्ही म्हणालात की आपण कोणत्या एरिया, म्हणजे जसं लोकेशन मध्ये राहतो, लोकेशनचा पण डिपेंड करतं. महत्वपूर्ण रोल असतो त्याच्यात. मग त्यातून आपण काय घेतो,
चांगली गोष्ट असली तर आपण चांगली घेतो, कुणाला वाईट असलं तर आजकाल आता याचं एक वाईटकडे एक्झाम्पल लवकर आपण देऊ attract होतं. शकतो. याचं एक उदाहरण आपण देऊ शकतो. अच्छा. एखादी व्यक्ती असते, एखादा मुलगा असतो, गरिबाच्या घरात जन्माला येतो. त्याच्या आईवडिलांकडे हे नसतं, शिकवण्यासाठी पैसा नसतो, किंवा हे त्यांची इच्छा खूप असते, पण ते करू शकत नाही. बरोबर. तर मग अशा वेळेस तो मुलगा बिचारा शिक्षणापासून वंचित राहतो. बरोबर आहे. आता तो वंचित जे राहतोय, तर याच्या मागे पण काहीतरी रिझन आहे, काहीतरी कारण आहे, काहीतरी त्या आत्म्याचे काही कर्म झालेले आहेत. आई वडिलांचे कर्म असतील, की त्या आई वडिलांच्या पोटी अशी इतकी हुशार मूल जन्माला आल्यानंतरही तो त्या आर्थिक अडचणीमुळे तो शिकू शकत नाही, असे पण एक्झाम्पल आहेत. काही ठिकाणी असे पण उदाहरणं आहेत की जिथं आई वडील खूप गरीब आहेत, मुलगा पण आई वडील गरीब आहेत, तर मुलाजवळ शिक्षणासाठी आई वडिलांकडे समजून घ्या पैसा नाही. परंतु अशी पण काही मुलं आहेत की जे गरिबाच्या घरात जन्माला येऊन उच्च पदावर, मोठ्या पदावर पण गेलेले आहेत. तर याचं पण एक, आता आपण एक संस्काराच्या प्रकारामध्ये आणखी एक तिसरा प्रकार असतो. अच्छा. तिसरा प्रकार म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार. अच्छा. हे जर ओळखायचे असलं आपल्याला, एक सिंपल एकदम सोपी गोष्ट आहे. ज्या वेळेस ज्या घरात आपला जन्म होतोय त्या घरात माझे आई वडील कसे आहेत, माझ्या घराचं वातावरण कसं आहे, हे जर चांगले असतील, आई वडील जर चांगले असतील, वातावरण जर चांगलं असेल, घरात सगळ्या प्रकारची परिस्थिती चांगली असेल, तर त्या आत्म्याने पण पूर्वजन्मामध्ये काहीतरी चांगले कर्म केलेले असतात. म्हणून ती आत्मा त्या घरामध्ये येऊन जन्म घेत असते. आणि पूर्वजन्मीचे कसे संस्कार येतात? आता म्हणजे आपण जन्म घेतला आई वडिलांकडे, है ना, तर मग ते तर लहानपणापासून आपण घेत असतो ते संस्कार, तर मग पूर्वजन्मीचे कसे डायरेक्ट इकडे ट्रान्सफर होतात? पूर्वजन्मीचे संस्कार म्हणजे काय? जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये पूर्वजन्मामध्ये आपण काही सकारात्मक किंवा काही चांगल्या गोष्टी किंवा काही चांगले कर्म केलेले असले, त्याचाच तर हा प्रभाव आहे की आपण ह्या आई वडिलांकडे जन्म घेतला चांगल्या ठिकाणी. नाही, ते बरोबर आहे. आणि वाईट पण असू शकतात ना? वाईट पण असू शकतात. मग त्याचं उदाहरण दिलं ना आपल्याला. वाईट जर असेल तर तो तशाच घरामध्ये पण जन्माला येईल ना. आई वडील साधारण राहतील, घर साधारण राहील, किंवा घर अतिशय साधारण राहील, साधारण एरियामध्ये राहील, लोकेशन त्याचं एक अतिशय सिंपल राहील. या गोष्टी कनेक्ट एक मागच्या जन्माशी, मागच्या जन्माच्या कर्माशी निगडीत आहे. मागच्या जन्म म्हणजे पूर्वजन्माचे. ठीक आहे, ते झालं जन्माचा विषय की आपण कुणाच्या घरी येतो. ओके, पण मग ते पुढे कसं जातात आपले संस्कार, म्हणजे त्याचं वागणूक कशी राहते पुढे जाऊन, कसं तो वागणूक करतो? तसं वागणूक तो कसा करतो, तर तो कुठल्या संगदोषमध्ये राहील, त्याला स्वतःमध्ये त्याच्यामध्ये कुठल्या ज्या मनुष्य आत्मांच्या संबंध संपर्कामध्ये तो राहतो आहे, कोणत्या त्याची मित्रमंडळी कशी, त्याचं जे पण काही वातावरण आहे ते वातावरण कसं आहे, त्याच्यानंतर त्याला स्वतःला कोणत्या मुलांशी मैत्री करायला आवडते. बरोबर आहे. चांगल्या मुलांची संगत त्याला आवडते का वाईटाची संगत त्याला आवडते आहे, हे डिपेंड करतं ना, की जे आत्म्याचे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. आता एक उदाहरण मी याच्यावर देऊ शकतो आपल्याला. जेव्हा एखादी मनुष्य आत्मा शरीर सोडते, मृत्यू होतोय, आणि तो मृत्यू होत असताना जर का ती व्यक्ती, त्या व्यक्तीला दारूचं व्यसन असेल, आणखी काही दुर्गुण असतील, सिगरेट पिण्याचं व्यसन असेल, तर अशी खूप मोठ्या प्रमाणात जर का ते व्यसन असेल, तिचा मृत्यू झाल्यानंतर, ती नवीन जन्म घेतल्यानंतर वयाच्या 12, 13, 14 वर्षाची जेव्हा ती पुन्हा नवीन जन्मात होते ना, तेव्हा ती त्या गोष्टी पटकन स्वीकार करते. हो, बरोबर आहे. आणि याचं एक उदाहरण आणखी आपल्याला देता येईल. पूर्वजन्म म्हणजे जन्म मरणाचे हे चक्र आहे. हे सिद्ध कशावरून होत असतं? जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं, तर ते बाळ ज्यावेळेस 8-15 दिवस, महिन्या 2 महिन्याचं असतं ना, त्यावेळेस ते बाळ काय करतं? ते झोपेत हसतं. एखाद्या वेळेस आपल्यालाही माहिती असेल, आपण म्हणतो, किंवा ते झोपेत अचानक रडतं. ते जेव्हा झोपेत हसत असतं ना, तेव्हा त्याला मागच्या जन्मीचे काही क्षण आठवतात, म्हणून ते हसत असतं. आणि काही मूल काही कारण नसताना रडत असतं, तर त्यालाही, कारण तो मृत्यू पण ताजा झालेला असतो ना, रिसेंट असतो एकदम,
अच्छा, तर एकदम बाळ तोपर्यंत असतं. त्यांना ते आठवत असतं, ते म्हणजे आठवत आपल्या असतं मागच्या पुनर्जन्माचे. जन्माचं. अच्छा, कर्म आठवत तर असतात. ओके. तिसरा प्रकार हा आहे की पूर्वजन्मीचे संस्कार. तर त्याच्यावरून या गोष्टी सिद्ध होतात की ही मनुष्य आत्मा दुसऱ्या अगोदरच्या जन्म तिकडे मृत्यू झालेला आहे आणि इकडे हिने जन्म घेतलेला आहे. परंतु आजच्या मानवाला या इतक्या सखोल विषयामध्ये म्हणजे जास्त माहिती नसल्यामुळे बरोबर आहे. जसं कोणी बोलतं हम्म. तसं ते ऐकून घेत असतात. बरोबर आहे. चालतंय. म्हणतो ना आपण, ते मुलांचे पाय पाण्यात दिसतात बुवा, मुलाचे पाय लहानपणीच. पाळण्यात दिसतात, तो प्रकार असतो. राईट राईट राईट. अच्छा, आणि मग हे तुम्ही म्हणतायत की त्याला पुनर्जन्म आठवत असतो तेव्हा, की आपण काय पुनर्जन्म नाही आठवत त्याला, मागच्या जन्माच्या ते त्याच्या कर्म. सोबत घडलेल्या काही ज्या घटना असतात त्या त्याला आठवतात. त्या घटना म्हणजे कोणत्या? त्याचे आई वडील आठवतील त्याला, त्याची भाऊ बहिणी आठवतील, त्याला त्याचं कुटुंब आठवेल, बरोबर आहे. त्या गोष्टी त्याला आठवतात. अच्छा. कारण ती रिसेंटली आलेली असते ना, जन्म झालेला असतो, त्यामुळे तिला मागच्या ज्या गोष्टींना त्या ताज्या असतात, स्मृती ताजी अच्छा, असते. आणि केलेले कर्म पण, आणि right? केलेले कर्म आणि पण. त्यानुसार तो हसतो किंवा रडतो, हसतो हे आणि समजून रडतो. येतं. आणि मग हे तो केव्हा विसरतो पुढे जाऊन? जसा जसा तो मोठा होत जाईल, तो वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचा झाल्यानंतर मागच्या ज्या स्मृती असतात त्याच्या अच्छा. आपोआपच त्याच्यात प्रायलोप होऊन जातात. म्हणजे तो अच्छा. सगळं विसरून जातो मागच्या जन्माचं. अच्छा अच्छा. आणि सगळं नवीन जन्मामध्ये ज्या घरामध्ये तो जन्म घेतो ते तिथंच काही सर्व काही होऊन जातं. आणि ह्या 5000 वर्षाच्या सृष्टीचक्रामध्ये रहस्य याचं का टिकून राहिलेलं आहे? याचं रहस्य त्यासाठी टिकलेलं आहे की मागचं काहीच आठवत नाही, म्हणून या ड्राम्याचं रहस्य टिकलेलं आहे. जर माहिती राहील आपल्याला उद्या हे होणार माझ्यासोबत, बरोबर 2 दिवसांनी माझ्यासोबत हे होणार, तर काय त्याच्यात इंटरेस्टच नाही राहणार ना. बरोबर आहे. हा? म्हणून परमपिता परमात्मा शिव यांनी ही जी रचना रचलेली आहे, तो रचयिता आहे, ही रचना आहे. तुम्ही झाले, आपण सृष्टीवर चालत असलेला हा खेळ आहे, ही परमात्म्याची रचना आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाला सृष्टीचक्र आहे ना, तुम्ही हे पण सांगितलं की 4 युग असतात, सत्ययुग, त्रेता आहे ना, तर त्याच्यामध्ये पण आपले संस्कार चेंज होत राहतात. तर लास्ट जन्मामध्ये कसे असतात मग ते आपल्यामध्ये कसे येतात बुवा? लास्ट जन्मामध्ये हा हा. ते लास्ट लास्ट जन्मामध्ये म्हणजे लास्ट कलियुग जन्मामध्ये युगामध्ये म्हणायचं आहे. युगामध्ये या. युगानुसार मनुष्य आत्म्यामध्ये संस्कारात फरक होत असतो. कारण जेव्हा सतयुगमध्ये आत्मा सतोगुणी असते तेव्हा तिचे सगळे संस्कार हे एकदम म्हणजे पवित्र असतात. बरोबर आहे. त्यानंतर मग त्रेतामध्ये आल्यानंतर संस्कार पवित्रच असतात, परंतु काही प्रमाणामध्ये त्याचं पर्सेंटेजमध्ये ते डाऊन झालेले असतात. पण त्या दोघं युगांमध्ये आत्मा कधीही केव्हाही चुकीचे कर्म करत नाही. आता याच्यात संस्कारांच्या प्रकारामध्ये आपल्याला आणखी एक प्रकार आहे, चौथा प्रकार. अच्छा. तो चौथा प्रकार म्हणजे जेव्हा आत्मा स्वतःच्या विल पॉवरने संस्कार क्रिएट करून घेते. अच्छा, विल पॉवर. विल पॉवरने तर ते म्हणजे कसं? इच्छाशक्तीने. इच्छाशक्ती. आता त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो. जसं मी सुरुवातीला बोललो, एखादं मूल आहे, जन्माला आलं, मुलगी आहे, मुलगा आहे, आई वडिलांकडे जन्माला आलं, आई वडील साधारण आहेत, गरीब आहेत, अच्छा. शिक्षणाला पैसा नाही, काय करावं? परंतु अशा परिस्थितीतून जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी मोठं होऊन काहीतरी करून दाखवते, अनेक उदाहरणं आहेत बघा, न्यूजपेपरमध्ये पण हो. बघायला मिळतील बरोबर आहे, आहेत ना. की सालदाराचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला, असा एक साधारण कामगाराचा मुलगा कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, प्रांत झाला, अजून मोठ्या SP झाला. बरोबर हे आहे. काय? आई वडील तर साधारण होते, आई वडिलांकडे तर शिक्षणच नाहीये. ज्यांच्याकडे शिक्षणच नाही त्यांचा मुलगा इतका एवढ्या मोठ्या पदावर कसा गेला? बरोबर. त्याच्यात तर हे क्लिअर की त्या आई वडिलांचा रोल नाहीये त्याच्यात, की त्या आत्म्याने स्वतःला तयार करून घेतलं मोल्ड ना. करून घेतलं हा, त्याने स्वतःच हा विल पॉवरने, इच्छाशक्ती त्याच्यामध्ये होती की नाही, मी जरी गरीब घरामध्ये जन्माला आलेलो असलो तरी सुद्धा मी काहीतरी करू शकतो, मी शिक्षण घेऊ शकतो, मी परीक्षा देऊ शकतो, मी मोठ्या पदावर जाऊ शकतो. आणि गेलेले आहेत, याचं उदाहरण आज आपण बघतोय. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो इच्छाशक्तीने क्रिएट केलेले संस्कार. त्याला आपण विल पॉवर विल म्हणतो, पॉवर स्वतःच्या याच्याने केलेले. म्हणजे ते हार आणि नाही विल मानत, पॉवरने परिस्थिती बघून. तर विल पॉवरने ते क्रिएट होतात ना, तर तो ड्राम्यामध्ये त्या आत्म्याचा रोल असतो की त्या जन्मात जेव्हा ती आत्मा येईल, त्या मनुष्य आत्मा त्या आई वडिलांच्या पोटी, तेव्हा त्या जन्मात ती ते काम करून टाकेल. अच्छा.
अलग लक्षात ते त्या जन्मात ते करून टाकेल. अच्छा अच्छा. नाही म्हणजे तिकडनंच घेऊन आलेले असतात ते नाही, आई वडिलांकडे मागच्या जन्मातही ते संस्कार त्या आत्म्यामध्ये नसतात. लक्षात घ्या, मागच्या जन्मातही त्या गोष्टी त्या आत्म्यामध्ये नसतात आणि आई वडिलांकडूनही मिळालेल्या नसतात. तर ते आत्म्याची ती पॉवर आहे की त्या जन्मामध्ये त्या आत्म्याने विल पॉवरने संस्कार क्रिएट करून घेतले. अच्छा, म्हणून त्याला म्हणतात इच्छाशक्ती. इच्छाशक्ती, बरोबर आहे. नाही असे पण खूप लोक असतात की ज्यांची खूप इच्छा राहते, मी परिवर्तन पण घडून आणू आणि मलाही करायचंय, सक्सेस मिळवायचंय, पण तरी त्यांच्याकडनं काही शक्य होत नाही. तसं का? तर सक्सेस ते होत नाही. याचं रिझन म्हणजे काय की त्यांची कुठे प्रयत्न कमी पडतात. प्रयत्न कमी पडल्यामुळे ते यशस्वी नाही होणार. प्रयत्न अपूर्ण असल्यामुळे त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये इच्छा असते पण त्या पूर्ण नाही होऊ शकत. विल पॉवर कमी पडते. आणि विल पॉवर हा एक खूप इम्पॉर्टंट संस्कार आहे की ज्या आत्म्याचा रोल असतो इम्पॉर्टंट, जी करून दाखवते तिचा रोल इम्पॉर्टंट, तिची भूमिका महत्वाची. बरोबर आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणालात की आपल्या आत्म्यामध्येच संस्कार असतात, हो ना? आत्म्यामध्ये कसे संस्कार आणि तिचे काय गुण वगैरे तुम्ही म्हणालात, मेन संस्कार काय असतात आत्म्यामध्ये? जे संस्कार असतात ओरिजिनल संस्कार. आता तो संस्कारात बरं तुम्ही हा विषय काढला. आत्म्याचे जे ओरिजिनल संस्कार असतात ना तेच नेमके संस्काराच्या 5 प्रकारमध्ये आपल्याला बघायचे होते. अच्छा. तर संस्काराच्या प्रकारांमध्ये जे 5व्या प्रकारचे संस्कार आहेत आत्माचे ओरिजिनल संस्कार. अच्छा. जेव्हा सतयुगी सृष्टीमध्ये रचयिता स्वयंपरमपिता परमात्मा ही रचना रचतो आणि हे कल्प ज्याला आपण म्हणतो ती नवीन सुरू होते सतयुगाद्वारे. सतयुगापासून त्याची सुरुवात होत असते आणि सतयुगापासून त्याची जी सुरुवात होत असते तर ह्या जेव्हा सतयुग सुरुवात होत असते त्यावेळेस इथं दुनिया कोणती असते? देवी देवतांची ती दुनिया असते. इथं दुःखाचं नामोनिशान राहत नाही. सुखच सुख, शांती शांती, आनंद आनंद. तर आत्मा जेव्हा ह्या सृष्टीवर सर्वप्रथम जन्म घेते त्यावेळेस तिच्या तिचे ओरिजिनल 7 गुण आहेत आणि तिला सतोगुणी आत्मा म्हटलं जातं. तर ते 7 गुण म्हणजे सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती. आणि हे 7 गुण प्रत्येक आत्म्यामध्ये सतयुग आणि त्रेताच्या एंडपर्यंत हे 7 गुण असतात आणि म्हणून त्या आत्म्याला आपण सतोगुणी आत्मा म्हणत असतो. तर हे आत्म्याच्या प्रकारांमधला हा 5वा प्रकार आहे की आत्म्याचे ओरिजिनल संस्कारांचे है ना संस्कार असतात. आणि मग पुढे पुढे जसं आपण जातो योग चेंज होतो, पुढे जातो, मग तिथून आत्म्यामध्ये पतनाला सुरुवात होते, अवगुणांची सुरुवात होते आणि नंतर मग तो खेळ जो पूर्ण कलियुगच्या अंतिम समयापर्यंत तो पूर्ण बिघडत जातो आणि लास्ट पर्यंत मग आपल्यामध्ये जे ओरिजिनल आणि जर ते राहत नाही, ते गुण राहत नाही. आणि जर एखादी आपण असं म्हणू शकतो एखादी आत्मा ज्ञान मार्गात चालते, दॅट इज क्लिअर, ती गोष्ट क्लिअर होते, आध्यात्मिकशी जोडते. असं परमात्म्याच्या ज्ञान मार्गात जर का एखादी आत्मा चालते आणि ती उच्च पदावर गेलेली, उच्च शिक्षित आहे, वेल एज्युकेटेड आहे, दॅट इज क्लिअर. हे तर गोष्ट क्लिअर की परमात्म्याच्या ज्ञान मार्गात जर का ती आत्मा चालते म्हणजे तिने 84, 83, 82 जन्म घेतलेले आहेत. तर जी आत्मा ज्ञान मार्गात येते, बाबा सांगतात शिव परमात्माचं हे ज्ञान आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 84 जन्म घेणारी मनुष्य आत्मा जी असते ती ज्ञान मार्गात संगमयुगमध्ये परमात्म्याचं ज्ञान धारण करते, परमात्म्याचं बनून जाते, परमात्म्याच्या डायरेक्शनवर चालते. आणि 84व्या जन्मामध्ये जर का त्या मनुष्य आत्म्याजवळ चांगलं शिक्षण असेल, चांगलं पर्सनॅलिटी असेल, व्यक्तिमत्व चांगलं असेल, आई वडील चांगले असतील, त्याचं घरदार चांगला असेल, धनसंपत्ती चांगली असेल, तर तिथं या गोष्टी क्लिअर होऊन जातात की 84व्या जन्मात सुद्धा जर का त्या व्यक्तीकडे ते आहे तर निश्चितच त्याने स्वतःचं पण विल पॉवरद्वारे पण आणि त्याच्या आत्म्यामध्ये चांगले संस्कार होते की तो शेवटच्या जन्मापर्यंत चांगला आहे. टोटल 84 जन्म कसे हे 4 युगात थोडक्यात आम्हाला सांगून द्या की सतयुगमध्ये किती आणि त्रेतामध्ये कसे जन्म. शरीराचे जे जन्म होत असतात ते 83 होत असतात आणि 84वा जन्म कसा ते मी आपल्याला समजावून सांगतो. सतयुगामध्ये जसं 8 जन्म होत असतात, ड्युरेशन तेवढंच आहे 1250 वर्षामध्ये. त्रेतायुगामध्ये 12 जन्म होत असतात, ड्युरेशन तेवढंच आहे 1250 वर्ष. द्वापर युगामध्ये 21 जन्म होत असतात,
ड्युरेशन तेवढंच आहे 1250 वर्ष. आणि कलियुगामध्ये 42 जन्म होत असतात आणि ड्युरेशन पण तेवढंच आहे 1250 वर्ष. तर सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग 1250 याची टोटल जर केली तर 5000 वर्ष होत असतात. आणि ह्या 5000 वर्षामध्ये 8, 12, 21, 42 याची टोटल जर तुम्ही केली तर ती 83 होत असते. 83 होते, बरोबर आहे. पण हा 83व्या जन्मामध्ये जेव्हा स्वयंपरमपिता परमात्मा या धर्तीवर अवतरित होतात आणि जेव्हा ती आत्मा परमात्म्याचं ज्ञान धारण करते, परमात्म्याचं बनून जाते, परमात्म्याच्या डायरेक्शनवर चालते, अशा वेळेस तो त्याचा मर्जीवा जन्म त्याला म्हटला जातो. आणि त्याला अच्छा. तो जन्म म्हणजे शरीर न सोडता मर्जीवा जन्म, त्याला 84वा जन्म म्हणत असतात. अच्छा, शरीर न सोडता शरीर मर्जीवा. न सोडता हा हा मर्जीवा जन्म मर्जीवा म्हणजे मुखवंशावली. अच्छा, मुखवंशावली नवीन म्हणजे जन्म होतो. परमात्मा निराकार एक- आहे. हा 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 परमात्मा निराकार आहे. तर तो निराकार असल्यामुळे तो त्याला जर ज्ञान द्यायचं आहे, काही सांगायचं असेल या सृष्टीवर, तर त्याला काय करावं लागेल? काहीतरी एक माध्यम निवडावं लागेल ना. बरोबर. जसं त्यांनी ब्रह्माचं माध्यम निवडलं आणि त्या ब्रह्माच्या मुखातून जे ज्ञान ऐकवलं, ते ज्ञान ज्यांनी धारण केलं ते ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण. अच्छा. 84वा जन्म. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद तुमचा. आमच्या या कार्यक्रमामध्ये अमूल्य टाइम दिला आणि तुम्ही ॲडव्होकेट आहात आणि एवढा वेळ काढून आलात आमच्या प्रेक्षकांसाठी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याला सरांकडून संस्कार म्हणजे काय असतात आणि त्याचे किती प्रकार असतात, म्हणजे जसं आई वडिलांकडून आपल्याला संस्कार मिळतात, त्यांनी फर्स्ट पॉईंट सांगितला. सेकंड ते बोलले की वातावरणात जसे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कसे कसे लोक येतात त्याकडनं आपण शिकतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं विल पॉवरचे संस्कार आणि मेन पॉईंट म्हणजे आत्म्याचे संस्कार आणि आत्म्याचे गुण, जे त्यांनी 7 गुण सांगितले. सुख, शांती, प्रेम, आनंद, शक्ती, पवित्रता, हे गुण त्यांनी, ज्ञान, हे असे त्यांनी 7 गुण आपल्याला सांगितले की जे ओरिजिनल संस्कार असतात आत्म्याचे. तर आता पुढच्या भागामध्ये जे आपल्याला अवगुणांची संगत असते आणि यांचं परिवर्तन कसं करायचं आपले संस्कारांचे, ते आपण पुढच्या भागात पाहूया. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.